अमरावती विभागात येणाऱ्या आठवड्यात म्हणजे 17 जुलै ते 23 जुलै दरम्यान कशा प्रकारचा पाऊस राहील, संपूर्ण जिल्ह्यांचा आपण सविस्तर हवामान अंदाज पाहणार आहोत। सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यात 17 जुलै रोजी गुरुवार या दिवशी संध्याकाळपर्यंत ढगाळ हवामान, काही ठिकाणी वादळी पाऊस। 18 जुलै रोजी काही भागात वादळी पाऊस। 19 जुलै शनिवार रोजी सकाळी काही काळ थोडा सूर्यप्रकाश, दिवसभर ढगाळ वातावरण। 20 जुलै रोजी संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण आणि कमी प्रमाणात पावसाची शक्यता। 21 जुलै रोजी दुपारी सायंकाळी पाऊस आणि काही ठिकाणी विजांचं सुद्धा प्रमाण आहे। 22 जुलै रोजी जागोजागी थोडी वादळी पाऊस आणि विजांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। 23 जुलै बुधवार या दिवशी ढगांचे प्रमाण वाढेल, काही ठिकाणी वारे विजांचा धोका सुद्धा आहे। नंतर पुढे अकोला जिल्ह्यामध्ये 17 जुलै गुरुवार रोजी ठिकठिकाणी विजांसह वादळी पाऊस पाहायला मिळेल। 18 जुलै शुक्रवार या दिवशी पूर्ण दिवस हलके ढग, उच्च ढग, काही वेळा सूर्यप्रकाश देखील पाहायला मिळेल। 19 जुलै शनिवार या दिवशी ढगाळ सुरुवात, नंतर उजाडलेला आकाश, सकाळी ढग जास्त फक्त दिसणार आहेत। नंतर 20 जुलै रविवार या दिवशी ढगाळ व उजेडी घडामोडींनी व्याप्त वातावरण बहुधा संतुलित राहणार आहे। 21 जुलै सोमवार या दिवशी उच्च ढग, सकाळी काही वेळ सूर्यप्रकाश, तापमानात थोडी घट दिसेल। 22 जुलै मंगळवार या दिवशी पाऊस कमी दिसणार आहे, ढगाळ वातावरण जास्त दिसेल। नंतर पुढील जो काही यवतमाळ जिल्हा आहे या ठिकाणी 17 जुलै गुरुवार या दिवशी ढगाळ, संध्याकाळी वादळी विजांसह ढगांची पार्श्वभूमी, ढगाळ वातावरण राहील, पाऊस पडणार नाही। 18 जुलै शुक्रवार या दिवशी पहाटे हलका पाऊस, सकाळी वादळ, दुपारी समांतर ढग, पावसाचा थोडाफार रंग दिसेल। 19 जुलै शनिवार या दिवशी संपूर्ण दिवस ढगाळ, कधी कधी विजांसह गोळा पाऊस, अशा प्रकारचा लहान सहान पाऊस पडणार आहे ढगाळ वातावरणातून थेंबे थेंबे, तापमान मात्र जास्त राहील। 20 जुलै रविवार या दिवशी ढगाळ वातावरण, दुपारी थंडर स्ट्रोम म्हणजे वादळ सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळेल। नंतर 21 जुलै सोमवार या दिवशी ढगांनी आच्छादलेले, संध्याकाळी काही ठिकाणी वादळी पाऊस, गरम आणि क्लाउडी वातावरण राहील। 22 जुलै रोजी घनदाट ढग, संध्याकाळी पुन्हा वीज वादळाची शक्यता, ढग जड म्हणजे खूप दाट ढग दिसणार आहेत। 23 जुलै बुधवार या दिवशी सकाळी थोडे ढग, दुपारी पुन्हा हलका पाऊस किंवा ढगाळपणा, अशा प्रकारचं स्वरूपात या ठिकाणी पाऊस राहील। नंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 17 जुलै रोजी काही काळ पावसाचे थेंब, दुपारी वादळी वाऱ्यासह कमी प्रमाणात पाऊस। 18 जुलै रोजी ढगाळ, नंतर आकाश खुले लागेल। नंतर 19 जुलै रोजी ढगाळ पूर्वार्ध, दुपारी आकाशामध्ये सुधारणा। 20 जुलै रोजी सकाळी मुख्यत्वे ढगाळ, तळाशी सूर्यकिरणे, दिवसाचे वातावरण सामान्य राहील। 21 जुलै सोमवार रोजी ढगाळ वातावरण, दुपारी कमी प्रमाणात पाऊस, हलका पाऊस आणि अधिकतम थंड वातावरणाची शक्यता। 22 जुलै रोजी सकाळी थेंब, दुपारी हलका पावसाचा अनुभव। 23 जुलै बुधवार या दिवशी ढगाळ, पावसाची प्रबळ शक्यता, वीज वादळ शक्य। नंतर पुढील जो जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यासाठी पाहणार आहोत। 17 जुलै रोजी वाशिममध्ये काही काळ आपल्याला ढगांचं वादळी ढग, दुपारी ढगाळ पावसाची शक्यता। 18 जुलै रोजी ढगाळ, काही ठिकाणी विजांसह पाऊस, नियमित पावसाची शक्यता। 19 जुलै रोजी सकाळी ढग, दुपारी तरंगाळ ढग, सूर्यप्रकाश, वातावरण संयमित राहील। 20 जुलै रोजी ढगाळ, दुपारी विजांसह ढगाळपणा, वीज पाऊस शक्यता। 21 जुलै सोमवार या दिवशी अर्ध ढगाळ, उबदार, कमी तापमान, पाऊस तर नाही पण ढग मात्र खोल दाट। 22 जुलै